मनोज सर, न्यूज़ नेशन नेटवर्क की तरफ से दीपक जी का अभिनंदन, स्वागत। और मैं इनवाइट करूंगा विलास जी, आप आइए प्लीज़ मंच पर, और साथ में सूर्यवंशी जी आप भी। और जो सेशन है उसको स्टार्ट करते हैं। दीपक सर आप बैठ सकते हैं। विलास सर, ओवर टू यू। शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचं खूप खूप स्वागत। आणि अजितदादांनी म्हटलं होतं की एक उत्तम प्रवक्ता जे आहेत ते केसरकरांकडून पाहायला मिळालं महाराष्ट्राला। केसरकर साहेब, पहिला प्रश्न असा आहे की या नवीन सरकार आल्यानंतर, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर 2 वर्षात तुमच्या विभागाने काय केलं आणि इथून पुढे त्या कामाचा काय परिणाम महाराष्ट्रावर असेल, हे एक 3-4 मिनिटात स्पष्ट करावं। बघा, गेल्या 15-20 वर्षामध्ये जेवढे बदल शिक्षणामध्ये झाले नाही तेवढे बदल शिक्षणामध्ये होत आहेत। एक म्हणजे राष्ट्रीय पातळीवर सुद्धा नवीन शैक्षणिक धोरण येत आहे, त्याची अंमलबजावणी करणं महाराष्ट्रामध्ये आवश्यक आहे। आणि त्याच्याचबरोबर महाराष्ट्राचा मुख्य प्रश्न हा इथं असलेल्या वेगवेगळ्या शिक्षकांच्या समस्या हे होतं। आणि त्याच्यामुळे नेहमीच शिक्षकांच्या संघटना ॲग्रेसिव्हली याच्यामध्ये पार्टिसिपेट करत होत्या। आणि शेवटी शिक्षण विभाग कोणासाठी असतो? शिक्षण विभाग हा विद्यार्थ्यांसाठी असतो। आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांवर जर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे आणि क्वालिटी एज्युकेशन द्यायचं असेल तर अगोदर तुम्हाला शिक्षकांच्या समस्या सोडवायला लागतात। आणि म्हणून शिक्षकांच्या समस्या असतील, विद्यार्थ्यांच्या समस्या असतील, अशा अनेक समस्या होत्या। आणि त्याच्या पलीकडे जाऊन करिक्युलम असतो ज्याच्यामुळे विद्यार्थी घडतो। हा करिक्युलम चांगला घडवायला लागतो। त्याच्या व्यतिरिक्त विविध त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकाससुद्धा व्हायला लागतो। आणि म्हणून तुम्ही जर मला सांगितलं की शिक्षण विभागावर बोल, किमान 15 मिनिटं जरी तुम्ही मला अलाव केलं पाहिजे की काय काय शिक्षणामध्ये आता हे विद्यार्थी समोर बसले आहेत, एक गोष्ट आपण लक्षात घ्या की मुळात शिक्षकांच्या ज्या समस्या होत्या त्याच्यामध्ये कसं असतं, आमच्याकडे 3 कॅटेगरीचे शिक्षक असतात। एक म्हणजे सरकारचे स्वतःचे शिक्षक जे गव्हर्नमेंट स्कूलमध्ये शिकवतात, तर त्याच्यामध्ये केंद्रप्रमुख नावाची एक जागा असते। म्हणजे 10 स्कूलच्या मागे एक केंद्रप्रमुख असतो। आणि महाराष्ट्रातल्या 90% केंद्रप्रमुखांच्या जागा मोकळ्या होत्या। आल्यानंतर मी पहिला निर्णय घेतला केंद्रप्रमुखांच्या जागा, कारण केंद्रप्रमुख नियंत्रण करत असणार, केंद्रप्रमुख मार्गदर्शन करत असणार। तर मध्यंतरी एक कोर्टाचा स्टे आला, त्याच्यामुळे आम्ही 50%च भरू शकलो। आता उर्वरित 50% आता लवकरच भरल्या जातील। आणि त्याच्यामुळे एक शिस्त येईल। शेवटी शाळांवर कंट्रोल करायला लागतं। दुसरा भाग असा आहे की जे प्राथमिक आमच्या विभाग आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भरती झालेली नव्हती। गेली जवळजवळ 12-14 वर्ष भरतीच झालेली नाही। त्याच्यामुळे भरतीचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी भरती आणि एकही कंप्लेंट न करता होता आम्ही ती त्या ठिकाणी केली। हे करत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शिक्षक हे एकाच शाळेवर राहत नव्हते, नेहमी आपल्या बदलीच्या मागे असायचं। एक धोरण असं केलं की जे ज्येष्ठ शिक्षक आहेत त्यांना एकाच जागी ठेवायचं, त्यांना कठीण भागातून आणायचं आणि नवीन शिक्षक येतील त्यांना कठीण। केसरकर जी, मैं आपको रिक्वेस्ट करूंगा थोड़ा